दादा गणपती वर्सेस बसवेश्वर कॅपिटल या सामना हा सामना सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार या सामन्या हॅलो निंबाळकर दादा गणपती विरुद्ध दादा गणपती दादा गणपती विरुद्ध बसवेश्वर कॅपिटलचा हा सामना या सामन्याच्या जय पराजयावरून सुपर 8 मध्ये कोण जाणार हे ठरणार आहे 4 बॉल पडलेले आहेत 2 धावा झालेल्या आहेत स्ट्राईक वरती विशालजी जुमाळे नॉन स्ट्रायकर एंड वरती अपुणे निकाल निकाल सुपर 8 डी ग्रुप मधील कोणता संघ हा सुपर 8 हॅलो या सामन्या हॅलो 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 आपल्या बरोबर कॉमेंट्री आहेत श्री हेम हॅलो हॅलो पहिले षटक हॅलो एक हॅलो चेक हॅलो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती बिनबाद 4 धावा स्ट्राईक वर खेळतोय संघाचा कर्णधार विशाल जुमोळे नॉन स्ट्राईकच्या रूपात फलंदाजीला येतोय गौरव अपुणे तर गोलंदाजीच्या मार्फत संघाचं दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय प्रवीण स्वामी वाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव घेतली जाते एकाच धावावरती फलंदाज मात्र समाधान मानतोय धावसंख्येत थोडीशी बदल होते धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 5 धावा एक अटीतटीचा सामना जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल जो संघ हरेल या टुर्नामेंट मधून बाहेर पडेल दीड दोन महिन्यापासूनची मेहनत आता मात्र शेवटचे 8 षटक त्या 8 षटकात मात्र थोडीशी कमाल करावं लागेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने खेळून केलेला चेंडू क्षेत्ररक्षण करतोय
एक धाव घेतली जाते. स्ट्राईकवर आता येतोय संघाचा कर्णधार विशाल जुमळे. संघाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती येऊन थांबलेली आहे. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत VLPLच्या तर काय करतात बघूया. स्ट्राईकवर एक आक्रमक आणि धुवाधार असा फलंदाज जो विराट कोहलीला आदर्श मानतो, तर संघासाठी किती योगदान देतोय बघूया. येणारा चेंडू सांगेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु मुख्य पंच वरुण बुर्ला सर यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. एक एक्स्ट्रा साठी संघासाठी एक्स्ट्रा धाव मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव घेतली जाते. एकाच धावावरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद बिनबाद 8 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रवीण. स्ट्राईकवर भैया. ऑफसाईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय प्रवीण यांचा. धावसंख्या मात्र थांबते बिनबाद 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, जो संघ हरेल या टुर्नामेंट मधून बाहेर पडेल. तर एक अटीतटीचा संघर्ष भरा सामना सर्वांना पाहायला मिळतोय. त्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने उंचावून असा मारायला चेंडू. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कडक कडकडीत प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रवीण. स्ट्राईकवर आक्रमक आणि धुवाधार असा फलंदाज गौरव पुणे. उचलून मारण्याचा तो चेंडू खराब असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. बाईकच्या स्वरूपात 4 धावांसाठी. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचती बिनबाद 16 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती बिनबाद 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, जो संघ हरेल तो या टुर्नामेंट मधून बाहेर पडेल. श्री बसवेश्वर क्रिकेट संघाकडून संघाचं तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय महेश सुतार. गोलंदाजीच्या मार्फत. स्ट्राईकवर संघाचा कर्णधार विशाल जुमळे. आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यंकुश जडगल यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी ही धाव सहज पूर्ण करतोय तो म्हणजे संघाचा कर्णधार विशाल. धावसंख्या जाऊन पुसती बिनबाद 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावरती. दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज महेश. मुख्य पंच वरुण बुर्ला सर व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि या व्हाईट बॉलने एक एक्स्ट्रा धाव मिळते संघासाठी. एक्स्ट्रा धावसंख्या जाऊन पुसती 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय महेश. स्ट्राईकवर सोलापुरातील एक नामवंत खेळाडू विशाल जुमोळे.
पुन्हा एकदा मुख्य पंच वरुण बुर्ला सर वाईट बॉलचा इशारा करतात. धावसंख्या जाऊन पुसती 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. थोडीशी खराब लेंथ म्हणावं लागेल या षटकामध्ये. 2 षटकात 18 धावा खर्च केलेल्या असताना थोडस पुढचे षटक मात्र थोडस महागडं ठरते. लेग साईडच्या दिशेला उंचावून मारला जाय चेंडू. चेंडू खाली येतोय. मनोज पंगडवाले संघासाठी पहिला तर पहिली झेल घेतोय मनोज पंगडवाले. पहिला गडी बाद होतोय. विशाल जुमोळे यांच्या स्वरूपात बसणारा पहिला झटका संघाचा कर्णधार स्वस्तात बाद होतोय. एक गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हॅलो. नॉन स्ट्राईकच्या रूपात एक नवीन फलंदाज फलंदाजीच्या मार्फत कार्तिक सरसंबे. गौरव आपुने स्ट्राईक वर खेळतोय. महेशचा पुढचा चेंडू. महेश टू गौरव. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेला थोडस कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र बॅटचा कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावते. 1 बाउन्स. कोणती धाव नाही. संख्या थांबते 20 धावा. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय महेश स्ट्राईक वर. गौरव आपुने. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे 4 धावा खर्च केल्या जाते तिथे एकच धाव दिली जाते. फलंदाज मात्र एकच धाव घेतोय. पुढचा चेंडू. एक नवीन फलंदाज कार्तिक सरसंबे जे कालच्या सामन्यामध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती दादा गणपती क्रिकेट संघाकडून. तर किती योगदान देतात बघूया. पुढचा चेंडू. महेश टू कार्तिक. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न कार्तिक गौरव यांचा. एक धाव घेतली जाते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा. दादा गणपती क्रिकेट संघाची प्रति षटकामागे 7.67 धावाची सरासरी पाहायला मिळते. एक मोठा स्कोर उभा करायचा असल्यास थोडासा आक्रमक फलंदाजी करावं लागेल. ती क्षमता, ती काबिलियत आहे गौरव अपने यांच्याकडे. तसेच त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत एक सिनियर खेळाडू नॉन स्ट्राईक स्वरूपात खेळतोय कार्तिक सरसंबे आणि गोलंदाजीच्या मार्फत अभिषेक हिरेमठ संघाचं चौथं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतात. संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन येत आहेत गोलंदाजीच्या मार्फत. तर पहिला चेंडू अभिषेक टू गौरव. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक, परंतु कोणताही धोका नाही. मात्र एक धाव घेतली जाते. एकाच धावावरती दोन्ही फलंदाज थांबतायत.
धावसंख्या एक गडी बाद 24 धावा. चौथं शतक प्रगती पथावरती. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि जबरदस्त असं प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु कोणताही धोका नाही. 2 धावा घेतले जातात आणि थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली जाते. टोटल 3 धावा मिळतात संघासाठी. धावसंख्या जाऊन पुजते एक गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ज्या अपेक्षेची गती होती त्या पेक्षा खाली राहिलेला चेंडू कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. पुन्हा एकदा चेंडू मात्र खाली राहतोय. गौरव आपण यांना जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे चेंडू मिळत नाही बॅट वरती आणि थोडस अडचणीत सापडतोय फलंदाज. धावसंख्या थांबते 27 धावा. अभिषेक हिरेमठ यांचं हे षटक मात्र थोडस चांगलं म्हणावं लागेल. 4 चेंडूत केवळ 4 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू आणि खराब असं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मागच्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाचं कौतुक केलं जात होतं, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र गु- खेळाडूंकडून तितकी साथ लाभलेली नाही. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय अभिषेक. स्ट्राईकवर गौरव. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक खूप मोठी अपील होती, परंतु कोणतीही धाव नाही. धावसंख्या थांबते 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 31 धावा. एक अटीतटीचा सामना, संघर्ष भरा सामना. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ हरेल या स्पर्धेतून बाहेर पडेल. तर संघाची संपूर्ण जबाबदारी येऊन थांबली ते म्हणजे कार्तिक आणि गौरव आपुने यांच्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. प्रति षटकामागे 7 धावाची सरासरी पाहायला मिळते दादा गणपती क्रिकेट संघाची. श्री बसवेश्वर क्रिकेट संघाकडून संघाचं 5वं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय कुमार. पंचांना विनंती आहे, सामना थांबवायचा नाही, लवकरात लवकर खेळवायचा आहे. श्री बसवेश्वर क्रिकेट संघाचे 5वं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक. संघाची संपूर्ण जबाबदारी पेलवण्यासाठी येतोय गोलंदाजीच्या मार्फत कुमार. स्ट्राईकवर दादा गणपती क्रिकेट संघाचा एक सिनियर अनुभवी खेळाडू कार्तिक सरसंबे. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू विकेट किपर विश्वनाथ मुंडे यांच्या हातामध्ये स्थिरावते. कोणतीही धाव नाही. धावसंख्या थांबते.
या ठिकाणी विश्व प्रीमियर लीगच्या या सामन्यासाठी उपस्थित लाभलेले मार्केट यार्डातील प्रसिद्ध उद्योजक, आमचे मार्गदर्शक बसवराजजी रमण शेट्टी सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच ब्राह्मण महासंघाचे आमचे ज्येष्ठ अनंत दादा जोशी यांचंही या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. त्यांचंही मी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहस्वागत करतो. मी आनंद मुख्य जोशी पंच दादांचं स्वागत आमचे संचालक सोमशेखर मजरे मालकाने आनंद जोशी यांचं स्वागत करावं. तुम्ही काय करू नका. थोडंसं एक पुरस्कार द्या. 5व्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा कुमार स्ट्राईकवर संघाचा एक धुवाधार असा फलंदाज कार्तिक सरसंबे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. मार्केट यार्डातील प्रसिद्ध उद्योजक आमचे मार्गदर्शक बसवराज रमण शेट्टी सरांचं चेंडू मंगेश मात्र स्वामी सर जातोय यांनी 6 स्वागत व सत्कार धावांसाठी. करावा विनंती धावसंख्या करतो. मंगेश स्वामी थोडीशी सर. बदलते, धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 38 धावा. मागच्या चेंडूवरती त्याच्या बद्दल थोडंसं बोललेलं गेलं होतं की तो त्याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे चौकार आणि षटकार मारण्याची, आणि आता मात्र तो कला सादर करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. थोडस गोलंदाज मात्र अडचणीत येतोय कुमार. सर्व सर्व खेळाडूंना विनंती आहे पंचांशी वाद घालायचं नाही. सोलापूर असोसिएशनचे पंच आहेत, त्यांच्याशी वाद घालायचे नाही. प्लीज कमिटीला सहकार्य करायचंय. तुम्ही सिनियर आहे मुंडे, या कमिटीला सहकार्य करायचंय. पंचांशी वाद घालायचं नाही. या जो पंच निर्णय देतील त्याच्यावरती ठाम राहावं लागेल. तर आजच्या दिवसात 6 सामने खेळवायचे आहेत. कृपया संयोजकाच्या वतीनं सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे पंच निर्णय देतील ते अंतिम निर्णय मान्य करायचा आपल्याला. खेळाडूंना विनंती आहे पंचांशी वाद घालायचं नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. तर पंच निर्णय सांगायचा आत्ताचा. 6 धावा. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा कुमार स्ट्राईकवर संघाचा आक्रमक धुवाधार असा फलंदाज कार्तिक सरसंबे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव घेतली जाते. या एका धावेने धावसंख्येत 5वं षटक प्रगतीपथावरती 39 धावा. गेली 2 ते 3 महिन्यापासूनची मेहनत आता मात्र शेवटचे 8 षटक. मुख्य पंच यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. संघासाठी पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव मिळते. लाईन लेंथ थोडीशी खराब म्हणावं लागेल कुमार यांची. मागच्या 2 चेंडू मागे षटकार लगावल्यानंतर थोडस मात्र त्यांच्यामध्ये गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न होता कुमार यांचा, परंतु कोणताही धोका नाही. धावसंख्या थांबते 40 धावांवरती.
पुन्हा एकदा एक लेग साईडच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. 5वं षटक प्रगतीपथावरती. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय कुमार. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. पाच षट 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती एक गडी बाद 47 धावा. ज्या प्रकारची खेळीची अपेक्षा आहे त्या तशा प्रकारची खेळीची अपेक्षा होती संघाला, त्याच प्रकारचे खेळ सादर करतोय कार्तिक सरसंबे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 47 धावा. एक संत गतीची फलंदाजी गौरव आपण यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 47. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू दादा गणपती संघ किती धावा करतात बघूया आणि किती घातक गोलंदाजी करतात बघूया. संघाचं 6वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात विश्वनाथ मुंडे. पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केले होते आणि कव्हरच्या दिशेने उंचावून असा मारला चेंडू. चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक आणि थोडस खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल सुटते आणि 2 धावा घेतले जातात. जखमेवर मीठ चोळण्याचं काम मात्र इथं पाहायला मिळणार आहे का बघूया. तर पुढचा चेंडू घेऊन येतात विश्वनाथ मुंडे. स्ट्राईकवर गौरव आपुने. कार्तिक सरसंबे वैयक्तिक 6 चेंडू 17 धावांची खेळी करून नॉन स्ट्राईकच्या रूपात खेळतोय आणि स्ट्राईकवर खेळतोय संघाचा ओपनर म्हणून फलंदाज आलेला गौरव आपुने. 17 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. एक झेल सुटते पुन्हा एकदा मनोज पंगुडल यांच्याकडून आणि चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. आणि इथं मात्र म्हणावं लागेल संघाचा अर्धशतक पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 53 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती. मागच्या चेंडूवर तर मी म्हटलं होतं थोडस जखमेवर मीठ चोळण्याचं काम होतंय का पाहूया. तर पुढच्या चेंडूवरती चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. खरोखरच जखमेवर मीठ चोळण्याचं काम पाहायला मिळालेलं आहे इथं. आणि यॉर्करचा चेंडू होता. एक धाव घेतली जाते. चेंडू स्थिरावतोय मनोज पंगुडल यांच्या हातामध्ये. तर मागच्या षटकामध्ये संघासाठी आक्रमकाने धुवाधार अशी फलंदाजी करत होता तो म्हणजे कार्तिक सरसंबे. आता मात्र मुख्य स्ट्राईकच्या रूपात फलंदाजी येतोय. लेगसाईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू आणि एक जबरदस्त असं एफर्ट होता, परंतु चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. संघासाठी खूप मोठं योगदान देतोय कार्तिक सरसंबे. वैयक्तिक 21 धावांची खेळी करतोय. एक मोठा विशाल लक्ष ठेवायचा असल्यास त्यांची भूमिका खूप महत्वाची. एक जबरदस्त असा चेंडू होता विश्वनाथ मुंडे यांचा. निर्धाव असा चेंडू. थोडस महागडं असं षटक ठरतंय. या टुर्नामेंटमध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली होती विश्वनाथ मुंडे यांची, परंतु या षटकात थोडस धावा खर्च करतात. 2 चौकार लगावतात त्यांना.
या टुर्नामेंटच्या आग गोल्याच्या रेसमध्ये पहिल्या 5 गोलंदाजामध्ये नाव घेतलं जातं विश्वनाथ मुंडे यांचं. उलटा चेंडू चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 64 धावा. येणारे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूत दादा गणपती क्रिकेट संघ किती धावा गोळा करतात बघूया. एक चांगली पार्टनरशिप म्हणावं लागेल दोघांमध्ये. कृपया नेटमध्ये कोण प्रॅक्टिस करत आहे त्यांना विनंती आहे, आपण बाहेर यायचंय. नेटमध्ये प्रॅक्टिस करत असेल खेळाडू कोण असतील तर बाहेर यायचं लवकर. दादा नेटमध्ये कोण प्रॅक्टिस करत त्यांना बाहेर बोलून घ्या. चला पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. थोडस वातावरण मध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 64 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजीच्या मार्फत बघूया श्री बसवेश्वर क्रिकेट संघाकडून संघाचं 7वं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतोय कुमार. तर कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. 54 धावांची भागीदारी झालेली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. खूप मोठं योगदान देतात. तर येणारे 12 चेंडू, तर 12 चेंडूत किती धावा गोळा करतात बघूया गौरव आपुने स्ट्राईकच्या रूपात फलंदाजीला. तर गोलंदाजीच्या मार्फत संघाचं 7वं वैयक्तिक दुसरं. कुमार गोलंदाजीच्या मार्फत पहिला चेंडू घेऊन येतोय. लो फुल लो फुलटाच वन बाउन्सचा चेंडू होता. इथे मात्र रंग बदलो क्रिकेट. एकाला पाहून दुसरा रंग बदलण्याचं काम करतोय तो म्हणजे इथे मात्र रंग बदलो क्रिकेट. एक फलंदाज दुसऱ्या फलंदाजाला पाहून रंग बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली कोणी नाही. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचती एक गडी बाद 74 धावा. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. ज्या प्रकारे ज्या खेळाडूची ओळख आहे तशा प्रकारची मात्र आता फलंदाजी पाहायला मिळते गौरव आपुने यांच्याकडून. पहिल्या 15 चेंडूत थोडीशी संत गतीची फलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर मात्र थोडस आक्रमक भूमिका बजावतोय संघासाठी गौरव आपुने. पुढचा चेंडू कुमार टू गौरव. पुन्हा एकदा एक लेग साईडच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आकुट टप्प्याचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. विकेट किपर विश्वनाथ मुंडे यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. एक अटीतटीचा संघर्ष भरा सामना या टुर्नामेंटमध्ये. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ हरेल या टुर्नामेंट मधून बाहेर पडेल. पुन्हा एकदा मुख्य पंच यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा मिळतोय संघासाठी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव मिळते. दादा गणपती क्रिकेट संघाकडून मात्र सर्वात ऑप्शन मध्ये महागडा खेळाडू, सर्वात जास्त पॉइंटने मिळालेला खेळाडू तो म्हणजे गौरव. आणि त्याचं जे पॉइंट खर्च केले होते त्याचा पुरेपूर फायदा आता मात्र म्हणावा लागेल दादा गणपती क्रिकेट संघासाठी. एक पुन्हा एकदा मोठा फटका मार करण्याचा प्रयत्न आणि खराब असं क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकांकडून. 5चा बंडल मिळतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 80 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. आता मात्र बसवेश्वर कॅपिटल क्रिकेट संघ थोडस अडचणीत येतोय. 80 धावा खर्च करतोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या मागे. आणि आता मात्र तिथं थोडस क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केलेलं होतं. क्षेत्ररक्षक लावला गेलेला होता आणि एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते एक गडी बाद 81 धावा. 7व्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक म्हणजेच येणारे 8 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या जाऊन पोचते एक गडी बाद 81 धावा. थोडस रणनीतीमध्ये या ठिकाणी पाणी जार आलेले आहेत. ते आमचे कार्यकर्ते कुठे असतील त्यांनी पाणी जार उतरून घ्यायचंय. एक जबरदस्त असा यॉर्करचा चेंडू, निर्धाव चेंडू, कोणती धाव नाहीत. श्री बसवेश्वर कॅपिटल्स क्रिकेट संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु गोलंदाजीच्या मार्फत मात्र त्यांना एक चांगला लाभ मिळाला नाही असं म्हणायला काही हरकत नाही. धावसंख्या 81 धावा. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय कुमार. आणि संघासाठी बसणारा हा दुसरा झटका. तर दुसरा गडी बाद होतोय 7व्या षटकातल्या शेवटच्या चेंडू नंतर. संघासाठी खूप मोठं योगदान देतोय कार्तिक सरसंबे. वैयक्तिक 10 चेंडूत 27 धावांची खेळी करतोय. ज्या अपेक्षा होती संघाला तशा प्रकारची खेळी करून मैदानाच्या बाहेर होतोय. त्याचं कौतुक केलं जातोय संघाकडून. धावसंख्या जाऊन पोचते 7 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 81 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. तर गोलंदाजीच्या मार्फत अभिषेक हिरेमठ संघाचं 8वं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतात. आणि नॉन स्ट्राईकच्या रूपात एक नवीन फलंदाज चेतन वनगंटी फलंदाजीच्या मार्फत आणि स्ट्राईकच्या रूपात संघासाठी एक चांगली भूमिका बजावतोय, तो म्हणजे गौरव आपणे. एक धाव घेतली जाते. 82 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि एक नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीच्या मुख्य टेकवाला चेतन वनगुंटी. त्यांच्याकडे खूप मोठमोठे चौकार आणि षटकार मारण्याची क्षमता आहे, काबिलियत आहे. तर काय करतात बघूया. अ- अभिषेक टू चेतन. पुढचा चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एक जबरदस्त असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि गोलंदाजही म्हणावं लागेल. एक चांगलं षटक टाकलं जाते ते म्हणजे अभिषेक हिरेमठ यांच्याकडून. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 22च्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकात मात्र थोडस फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही अभिषेक हिरेमठ यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू आणि धावसंख्या थांबते 2 गडी बाद 84 धावा. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक एक धाव घेतली जातोय आणि फलंदाज मात्र दुसरी धाव येताना धाव बाद होतोय.
शेवटच्या षटकात मात्र थोडस अडचणीत सापडलेला संघ दादा गणपती क्रिकेट संघ एक फुलटणा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. बसू सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे. सामन्यासाठी आपल्याला वेळ होत आहे. मी विनंती करतो बसवेश्वर कॅपिटलच्या फलंदाजांना डीजे डीजे लावू नका, 1-2 मिनिट. आगतम स्वागतम सुस्वागतम. कालिका गणपती बहुउद्योग संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण कलागाते, सचिव नागेशजी वडणे, तसेच शुभम ओळागड्डे आणि औषधी नाव काय महेश हॅलो. यांचं मी वीर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने सहज स्वागत करतो. या ठिकाणी संजय तमशेट यांना विनंती दोन्ही करतो की फलंदाजांना लवकरात कालिका लवकर मैदानात संस्थेचे पाठवायचं अध्यक्ष आहे. लक्ष्मणजी मॅच साठी कलागाते उशीर यांचा होत आहे. स्वागत व सत्कार करावा. वीर लिंगायत प्रतिष्ठान आयोजित
वीरशैव प्रीमियर लीगच्या आज 4था दिवसाचा सामना पाहण्यासाठी कालिका बौद्ध संस्थेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. त्यांचं मी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे सर स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित लाभले त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सामना लवकर सुरू करा. विनंती आहे, सामना लवकर सुरू करून घ्यावा. बसवेश्वर कॅपिटल्स यांना स्कोररला विनंती आहे की त्यांनी रन रेटचं कॅल्क्युलेशन सांगावं. कोणता संघ किती रन काढल्यावर आत जाईल. मॅचला सुरुवात करा, टाइमपास करू नका. दोन्ही टीमचे एक एक खेळाडू इथं पॅव्हलियनकडे पाठवायचं आहे. दोन्ही टीमचे एक एक खेळाडू, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू इथं पॅव्हलियनकडे पाठवायचं आहे स्कोररला माहिती देण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला एक एक खेळाडू या ठिकाणी समालोचकच्या साईडला पाठवून द्यायचा आहे. या ठिकाणी बॅट्समॅनचं बॉलरचं नाव माहीत नाही आहे. आपल्या दोन्ही टीमचे एक एक खेळाडू पाठवून द्यावे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही बॅटिंग साईडच्या टीमलाही विनंती आहे आणि बॉलिंग साईडच्या टीमला विनंती आहे, आपण एक एक खेळाडू पाठवून द्या.
डीजे नीरज नीरज विजापुरे कुठे असतील? माझ्याकडे संपर्क साधायचा आहे. नीरज विजापुरे. सामना लवकर सुरू करून घ्या. सामना लवकर सुरू करून घ्या. तो जीत के लिए बिल्कुल 86 रनों का जो टारगेट दिया, इस टारगेट का पीछा करने के लिए अभिषेक स्ट्राइक पर, नौ स्ट्राइकर की इन पर सागर। तो शॉर्ट गेंद इस बार पटकी हुई गेंद मारने की कोशिश में गेंद बैट्समैन के बदल से टकराती गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, केवल गेंद में इस वक्त तो बढ़ोतरी हो रही है। तो फिर से गेंदबाजी करने के लिए अपने ओवर की अगली गेंद लेकर हेमंत मिसाल की अगली गेंद, थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, पीछे हटकर गेंद को हल्का तो से गेंद को खेला, गेंद जा रही है बल्कि बैकवर्ड पॉइंट से खिलाड़ी फील करते, एक रन लेने का मौका मिलता, बस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। कुल स्कोर केवल 2 रनों की योग पर जीत के लिए 86 रनों का जब पीछा किया जा रहा है, इस लक्ष्य का पीछा कर तो धीमी शुरुआत में कहूंगा, क्योंकि 2 ओवर का खेल यहाँ पर शुरू हो चुका है, स्कोर है केवल 2 रन। वीर शैबल लिंगायत प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट का ये बिल्कुल, जहां तक टूर्नामेंट की बात करना चाहेंगे, टूर्नामेंट का आज का ये चौथा दिन। और फिर गेंद 3 बार लपटे स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद जा रही है मिड विकेट, सीमा रेखा पार करती गेंद, और जब तक कि गेंद को बिल्कुल बाउंड्री के अंदर रोक पाते हैं खिलाड़ी, बैट्समैन के लिए 2 रन लेने का मौका मिला, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर केवल 4 रन की योग पर। फिलहाल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 4 रन की योग पर। आज के दिन का ये तीसरा मैच चलता हुआ बसवेश्वर कैपिटल और दादा गणपति के बीच में चलता हुआ मैच, और फिर से गेंद को ऑन साइड में मारने की कोशिश, जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में खिलाड़ी फंस चुके हैं, यानी कि थैंक यू डीजे। तो बैट्समैन अपने आप पर जो प्रेशर बढ़ रहा था, उस प्रेशर को रिलीज करने की कोशिश में, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में, जो फील्डिंग टीम ने जो जाल रखा था उस जाल में मछली फंस चुकी है, यानी कि बल्लेबाज का विकेट अभी अभी गिर चुका है। तो नए खिलाड़ी बैट्समैन है स्ट्राइक पर विश्वनाथ मुंडे, 9 स्ट्राइकर की यहाँ पर विश्वनाथ मुंडे होंगे, और स्ट्राइक पर है पिछले मैच के हीरो यानी कि अभिषेक, इस वक्त बैटिंग करने के लिए स्ट्राइक पर है।
फिर से गेंदबाजी करने के लिए विकेट मिलने के बाद दुगने जोश के साथ हेमंत मिसाल गेंदबाजी करेंगे, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए बल्लेबाजी करने के लिए बाएं हाथ के स्ट्राइक पर बैट्समैन अभिषेक। बहुत अच्छी गेंद थी, ऑनसेट में गेंद को खेलना चाहते थे, गेंद बैट्समैन को जैसे कि पैरों से टकराई है और बड़े आराम के साथ बैट्समैन के लिए सिंगल रन लेने का मौका मिलता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 5 रन की ऑफ पर। जैसे कि दादा गणपति क्रिकेट टीम के संघ बालक यानी कि मनोज जी मलकू नाइक साहब भी यहाँ पर मौजूद है, उनका भी हम स्वागत करते हैं। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है इस ओवर की आखिरी गेंद लेकर। फिलहाल रन संख्या केवल 5 रन की ऑफ पर, विश्वनाथ स्ट्राइक पर। शॉर्ट गेंद, 30 बार अपर कट खेलने की कोशिश, लगभग कि आउट ही हुए थे, लेकिन विकेट कीपर के स्लिप के फील्डर के हाथ से क्या छूटता हुआ, जीवन दान मिला, मौका मिला यहाँ पर और मौका यहाँ पर जरूर मिला है बैट्समैन के लिए। काशीनाथ अवर संघ वहां पर फील्डर थे जिनके हाथ से ये कैच छूटा, जीवन दान मिलता हुआ अनिश्चित ही 2 ओवर्स का खेल पूरा होने के बाद 2 विकेटों के नुकसान पे केवल 5 रन की ऑफ पर। टूर्नामेंट का ये चौथा दिन यहाँ पर चलता हुआ, चौथे दिन के बाद आज पता चल सकता है कि इस टूर्नामेंट में जहां तक हम जानते हैं श्री सिद्धेश्वर वॉरियर्स 51 चैलेंजर्स की क्रिकेट टीम ने बिल्कुल क्वार्टर फाइनल की जगह पक्की कर ली है। 51 चैलेंजर्स की अगर बात करना चाहेंगे, ओंकार कोरे के नेतृत्व में टीम लगातार क्या जबरदस्त अंदाज में खेल रही है। एक भी मैच उन्होंने हारा नहीं है, यानी कि अपराजित रहने वाली टीम 51 चैलेंजर श्री सिद्धेश्वर वॉरियर्स टीम। अब गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए के सर को बॉलिंग के लिए बुलाया जा रहा है, यानी कि काशीनाथ अवरशंकर गेंदबाजी करने के लिए व्यक्तिगत कोटि का दूसरा और टीम की ओर से इनिंग का तीसरा ओवर लेकर बॉलिंग करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज अभिषेक किलिया। लो फुलटॉस गेंद 30 बार ऑन ड्राइव लगा दिया, गेंद जा रही है बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर काफी खराब फील्डिंग मैं कहूंगा, जहां पर 1 रन होना चाहिए वहां पर मिस फील्ड की वजह से 2 रन मिले हैं। चेतन वनगुंटी मेरे ख्याल से वहां पर फील्डर थे, 2 रन लेने का मौका मिलता, बस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 7 रन। फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज के केसर की अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी हल्की सी गेंद, जैसे ही गेंद बैट्समैन के शायद पैरों से टकरी है, बॉडी से टकराती हुई गेंद और अंपर का इशारा, लेग बाइज रन का इशारा, रन चाहे जैसे मिले ये बैटिंग टीम के लिए इस वक्त उपयुक्त होंगे, क्योंकि अगर आगे जाकर यही रन चेस करते समय आपके लिए काफी महत्वपूर्ण साबित हो सकते हैं। तो फिलहाल गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए काशीनाथ सर राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। तारीफ करने की पहले ओवर में 1 रन देकर 1 सफलता दी, यानी कि गेंदबाजी का स्टार्ट जो कहते हैं काफी इंपॉर्टेंट होता है, ये स्टार्ट उन्होंने गेंदबाजी में दिलाया अपने टीम के लिए। शॉर्ट गेंद 30 बार टप्पा गिरने के बाद ये खेल है आंकड़ों का क्रिकेट जिसे कहा जाता है, यानी कि अगर एक एक भी मैच जीत मिलती है तो रन रेट वहां पर काफी इंपॉर्टेंट होता है। एक टीम लगातार तीनों मैच जीत चुकी है और दूसरे कौन जाएंगे ये तय करने के लिए रन रेट आपको काम आएगा यहाँ पर। तो आगे जाकर गेंद को ट्राई लगाना चाहते थे, गेंद जा रही है, जब तक ये शॉर्ट कवर से आकर गेंद को खिलाड़ी फील करते हैं 1 रन लेने का मौका मिलता, बस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर केवल 9 रनों की ऑफ पर। तो फिर से गेंदबाजी करने के लिए अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए के सर की अगली गेंद, 5वीं गेंद लेकर काशीनाथ सर राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। अभिषेक के लिए पिछले मैच में जबरदस्त पारी खेल चुके हैं अभिषेक,
वो इस बार मानना चाहते थे, काफी जोरों की अपील, शोरों की अपील, अंपायर के पर प्रेशर बनाने की कोशिश की जा रही है और ये काफी जोरदार अपील वहां पर हो रही है। देखना है, थोड़े से खिलाड़ी काफी उत्साहित नजर आ रहे हैं और अक्सर जो अपील जो की जाती है, अक्सर ऐसा भी बताया जाता है कि इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम, इसीलिए अंपायर पर कोई असर नहीं नजर आया। कभी कभी अपील कर कर बैट्समैन पर भी दबाव डालता है, अंपायर पर भी दबाव डालने की नीति होती है और ये दोनों नीति विफल हो रही है यहाँ पर। तो इसके बाद का मैच समर्थमाली सीसी वर्सेस सेल पॉइंट कीवड़े रॉयल्स क्रिकेट टीम के बीच में। दोनों कप्तान से मैं रिक्वेस्ट करता हूं कि टॉस के लिए तुरंत यहां पर आइए। टॉस आगे का मैच का टॉस यहां पर किया जाएगा। सेल पॉइंट कीवड़े रॉयल्स क्रिकेट टीम आगे जाकर मारना चाहती थी, ऑन साइड के क्षेत्र में गेंद आ रही है, शॉर्ट बैकवर्ड स्कोर के क्षेत्र में 1 रन लेने का मौका मिलता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल रन संख्या इस वक्त पहुंच रही है केवल 10 रन। और काशीनाथ सर की बॉलिंग की अगर स्पेल की बात करना चाहेंगे, काशीनाथ सर ने 2 ओवर फेंके हैं, कोई भी रन नहीं, बल्कि 5 रन उन्होंने खर्च किए और साथ ही साथ 1 विकेट लिया। जोरदार तालियां थोड़ी सी काशीनाथ सर के लिए होनी चाहिए। तो फिलहाल रन संख्या केवल 10 रन, 3 षटकानंतर धाव संख्या 10 धावा। यानंतर होणारा सामना सागरवाडी क्रिकेट संघ विरुद्ध सेल पॉइंट केवडेवाडी रॉयल्स क्रिकेट संघादरम्यान सामना होईल। मला वाटतं सेल पॉइंट केवढे वॉरियर्स संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत रॉयल संघाचे, तर मी विनंती करेन सागर माळी क्रिकेट संघाच्या संघ नायकांना आपण लवकरात लवकर इकडे उपस्थित व्हायचं। संदीप, तो शायद संदीप भी आ रहे हैं आगे के मैच के लिए। टॉस यहाँ पर होगा। तो फिर से गेंदबाजी करने के लिए बीच गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती गेंद देखा जाचा परका जाने दिया विकेट कीपर की ओर। बर्ड बॉल का इशारा किया जाता है, बर्ड बॉल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 1 और 1 यानी कि 11 रन की ऑफ पर। वीएलपीएल यानी कि वीर शैव लिंगायत प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट चल रहा है, जो इस टूर्नामेंट का आज का चौथा दिन। क्रिकेट का महासंग्राम, क्रिकेट का रण संग्राम, क्रिकेट का महाकुंभ मेला इस वक्त मैदान में चल रहा है। बहुत अच्छी गेंद थी, इस बार हल्की सी अपील वहां पर हेमंत की ओर से की जा रही है। हेमंत मिसाल की अगर बात करना चाहेंगे, क्रिकेट खेलने के अलावा अच्छे कॉमेंटर भी है मराठी के, बहुत अच्छी कॉमेंट्री करते हैं हेमंत मिसाल। फिलहाल फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए धीरे धीरे राइट आर्म और विकेट से बॉलिंग करने के लिए ऑप्शन के बाहर जाकर ऑन साइड पे जोर का स्ट्रोक लगा दिया। गेंद जा रही है, 2 फील्डर के बीच में से गैप को ढूंढा और नीचे दी गेंद जैसे ही उनके बैट से निकली थी उस पर मोहर लगी थी 4 रन की। बड़ा गैप था, उस गैप में गेंद चली गई 4 रन के लिए। सेलपॉन केवढे टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असेल तो फिर से एक लाजवाब स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक निकलता हुआ, बैक टू बैक निकलता हुआ, जबरदस्त बल्लेबाजी यहां पर चल रही है बल्लेबाज अभिषेक की ओर से। पिछले पारी को यहां से फिर से दोहरा रहे हैं। सेल पॉइंट दीजिए, थैंक यू। सेल पॉइंट केवड़े वॉरियर्स और सागरवाड़ी सीसी के बीच में आगे का मैच होगा। ओके. तुम्ही कॅप्टन तुम्हीच आहे. किवडे वॉरियर्सचे कर्णधार आणि समर्थ माळे का? पवार साहेब. ओके. मी पुढील सामन्याचे टॉस करण्यासाठी आमचे मार्गदर्शक व उद्योजक बसवराज रमण शेट्टी तसेच कालिका बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण कलागत यांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय.
तो इस बार ये गेंद को खेला, गेंद आ रही है बिल्कुल, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते 2 रन लेने का अवसर मिलता हुआ, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 23 रन की योग पर। तो 4 ओवर का खेल बिल्कुल इस बीच 2 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 23 रन की योग पर। अब मैच जीतने के लिए 24 गेंदें और 63 रनों की तलाश है। 24 गेंदें और मैच जीतने के लिए 63 रन चाहिए। तो आगे के मैच के लिए टॉस का बॉस किया जा रहा है। जैसे कि पहले मैच में हमने देखा था कि आज सेल पॉइंट क्यूरे रॉयल्स टीम के लिए बैटिंग में हमने देखा था प्रतीक तोमड़े बहुत जबरदस्त अंदाज में धन्यवाद। बैटिंग करते मैच अपने टीम को जितवाया था। अब आपका निखिल समर्थ तोमड़े माळीने हो जाता है, संघाने इंसान है, टॉस जिंकलेला आहे. त्यांनी बॅटिंगची निर्णय घेतलेला आहे. इंसान है, इंसान के हाथ से ही गलती होती है। तो फिलहाल गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए गेंदबाज के तौर पर विशाल अब मैच जीतने के लिए 24 चेंडू आणि विजयासाठी 63 धावा। 63 रन चाहिए अगर मैच को जीतना होगा। तो गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए विशाल जुमाड़े व्यक्तिगत कोटे का पहला और टीम की ओर से इनिंग का 5वां ओवर लेकर। तो विशाल गेंदबाजी करने के लिए उनके सामने है विश्वनाथ मुंडे, बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है। जैसे कि दादा गणपति क्रिकेट टीम ने बल्लेबाजी में पहले रनों का पहाड़ जो खड़ा कर दिया था, उस पहाड़ खड़ा करने के लिए जो अहम रोल निभा गया था, बैटिंग करने के लिए सबसे अच्छी बैटिंग देखी थी हमने भैया अनूपे, जिन्होंने 32 रन का योगदान दिया था। कार्तिक सरसंबी ने 27 रन का योगदान दिया अपनी टीम के लिए। कप्तान विशाल कुछ कर नहीं पाए, चेतन वनकंडी भी कुछ कर नहीं पाए, दोनों का आगे जाकर मारना चाहते थे, एज लगा वहां पर कैच छूटता हुआ विकेट कीपर। जीवन दान मिला, मौका मिला यहाँ पर, कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ और नीचे थी। अब मैच जीतने के लिए आने वाले 23 गेंदों में 62 रनों की जरूरत है। सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील नामवंत प्रसिद्ध असं इन चॅनलचे प्रतिनिधी आमचे परममित्र विक्रांतजी कार्यकरांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. गेल्या 7 वर्षापासून जो वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं विविध उपक्रम राबविण्यात येत असते, विविध कार्यक्रम घेण्यात येत असते. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट असू दे किंवा त्याचं प्रत्येक आमचं कार्यक्रमाचं न्यूज त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यात प्रसारित करत असतात. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रीमियर लीगला सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं सहस्वागत करतो आणि मी मान्य आमचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी दुम्मा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत व सत्कार करावा. तो काफी पटकी हुई अंदाज की गेंद थी, बिल्कुल बॉडी के करीब आती हुई गेंद को फुल स्ट्रोक लगाने की कोशिश में गेंद बैट्समैन को यहाँ पर समय नहीं मिला और जैसे ही गेंद टप्पा गिरी काफी तेजी के साथ जा रही, बैट के ऊपर से निकलती गेंद विकेट कीपर के हाथों में। ये बहुत क्लास गेंद थी, यहाँ पर बैट्समैन को चारों खाने चित कर रही है गेंद। फिर से बॉलिंग करने के लिए तैयार है अपने ओवर की अगली गेंद लेकर। तो अच्छी गेंद इस बार, गेंद को खेला, गेंद आ रही है बिल्कुल गली के क्षेत्र में निकलती गेंद। फील्डर जब तक गेंद को फील करते हैं, 1 रन लेने का मौका मिलता हुआ इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 25 रन की योग पर। सन्माननीय रुद्रया गणेचारी मालकांना विनंती करते की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. ज्यांनी
आपल्याला जो आपण भोजनाचा आस्वाद घेत असतो, ते भोजनाचं संपूर्ण नियोजन आणि खर्च त्यांनी दिलेला आहे. त्यांचा मी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. असेच सहकार्य, प्रेम आणि सदिच्छा आमच्या प्रतिष्ठानच्या सोबत असू दे. रुद्रया गणेश यांना विनंती करतो, की आपण इथे यायचं आहे. तो बहुत अच्छी गेंद थी, इस बार गेंद को ड्राई लगाना चाहते थे, गेंद बैट्समैन को बैट के बाजू से जा रही है, विकेट कीपर के हाथों में। एक लाजवाब अंदाज की गेंदबाजी, खूबसूरत अंदाज की गेंदबाजी चल रही है। रुका हुआ स्कोर 25 रन 25 रन की ऑफ पर। तो अब गेंदबाजी करने के लिए फिलहाल 19 गेंदों का खेल बचा और जीतने के लिए 60 रन चाहिए। और जैसे जैसे मैच आगे जा रहा है, इस मैच में दादा गणपति क्रिकेट टीम जीतने के लिए एक एक कदम आगे बढ़ाती हुई आगे निकल रही है। मिडल स्टंप पर आती गेंद ऑन राय लगा दिया, गेंद जा रही है बिल्कुल, खिलाड़ी वहां पर हेमंत के हाथ से गेंद छूट रही है। नतीजा गेंद सीमा रेखा पार करती गेंद 4 रन के लिए। और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर इस वक्त पहुंच रहा है इन्हीं 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 30 रन की ओर पर। 18 गेंद और जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। आमचे मार्गदर्शक सल्लागार अजित धुम्मा सरांना विनंती करतो, की आपण इकडे व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच त्यांनी आपल्या सर्व खेळाडूंना भोजनासाठी जे संयोजक आहेत, असे रुद्रया गणेशचारी मालकांना विनंती करतो, आपणही व्यासपीठाला यायचं आहे. तो चेतन को गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है। चेतन अपने व्यक्तिगत कोटे का पहला और टीम की ओर से दूसरा और लेकर गेंदबाजी करेंगे चेतन। तो फिर से गेंदबाजी की जिम्मेदार लेकर तैयार है अपने और की अगली गेंद लेकर। चेतन की पहली गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद, टप्पा गिरने के बाद काफी तेजी के साथ जा रही है, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, केवल गेंद में इस वक्त बढ़ती हो रही है। तो चेतन वनगुंटी फिर से गेंदबाजी करने के लिए अपने ओवर की दूसरी गेंद लेकर। बैट्समैन स्ट्राइक पर है विश्वनाथ। फिर से कट करना चाहते थे, मी बहुत बढ़िया अंदाज की गेंद, जैसे ही गेंद टप्पा गिरी फिर से तेजी के साथ स्क्वायर कट लगाना चाहते थे बैट्समैन, और गेंद बैट्समैन के बैट के बाजू से जा रही है, विकेट कीपर के हाथों में अभी का बस स्कोर केवल 30 रन। इन चॅनलचे प्रतिनिधी विक्रांतजी कालेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं मी सहस्वागत करतो. मी आमचे सल्लागार मार्गदर्शक अजितजी धुम्मा सरांना विनंती करतो, की आपण विक्रांतजी कालेकर सरांचं स्वागत व सत्कार करावा. तो अभी भी जीतने की बात करना चाहेंगे, 16 गेंदों का खेल बचा और जीतने के लिए 56 रन चाहिए। तसेच रुद्रया गणेशचारी मालकांचं स्वागत व सत्कार आमचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांतजी धुम्मा यांनी करावं विनंती करतो. हवा में गेंद है, नीचे फील्डर है, और ये विकेट जा सकता, विकेट चली गई यहाँ पर। कॅच भैयाने घेतली ना? हाँ। तो
कैच वहां पर भैया ने पकड़ा है। अबीर का स्कोर 3 विकेटों के नुकसान पे 30 रन की ऑफ पर छठा और यहाँ पर प्रारंभ किया जाता हुआ। 15 गेंद और मैच जीतने के लिए 56 रन चाहिए, यानी कि मैच जैसे जैसे आगे जा रहा है पूरी तरह से बिल्डिंग टीम दादा गणपति क्रिकेट टीम मैच में पूरी तरह से छाई हुई है और जीतने के लिए आगे बढ़ रही है। बैट्समैन नाव सांगा कुमार, तो कुमार बैटिंग करने के लिए 9 स्ट्राइकर की गेंद पर चेतन की तारीफ करने की पिछले 3 गेंदों में एक भी रन नहीं दिया और साथ ही साथ एक विकेट ले लिया है। आगे जाकर मानना चाहते हैं अंदरूनी एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे एक के सर वहां पर फील्डिंग करने के लिए 1 रन लेने का मौका मिला है और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 31 रनों की 31 रन। तो फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी की जिम्मेदार लेकर चेतन गेंदबाजी करेंगे। 14 गेंद और मैच जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। पॉइंट टेबल की ओर अगर हम ध्यान देंगे तो निश्चित ही पॉइंट टेबल ये बता रहा है यहाँ पर मारने की कोशिश फिर से बल्लेबाज के बदन से टकराती गेंद, रन लेने का कोई मौका नहीं। तो फिर से गेंदबाजी करने के लिए अपने ओर की अगली गेंद लेकर यॉर्कर लेन की गेंद, इस बार गेंद को खेला गेंद जा रही है बिल्कुल शॉर्ट स्कोर के क्षेत्र में। 1 रन लिया जाता हुआ दूसरे की गुंजाइश की जा रही है जब तक कि थ्रो दिया जाता है। विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगाई जा रही है और इन दोनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 33 रनों की ऑफ पर आफ्टर 6 ओवर कंप्लीट एंड नाउ स्कोर गोस टू 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट। ग्रुप ए की अगर बात करना चाहेंगे पीएमसीसी ने 1 मैच खेला है, 1 जीता है, 2 अंक के साथ प्लस 71.70 रनों के साथ रन रेट के साथ आगे जा रहे हैं। उसके बाद एम के सुपर किंग ने 2 मैच खेले, 1 जीता और 1 हारा है, 2 अंक के साथ नंबर 2 पे है और नागेश कुंबरजे इनकी टीम में 1 जीता है 1 हारा है, 1 मैच में 1 जीत मिली है और साथ ही साथ 2 अंक के साथ नंबर 3 पे है और नंबर 4 पे है बीपी वॉरियर्स जिन्होंने दोनों मैच खेले खाता नहीं खुला है उनका। जैसे कि बी ग्रुप में निश्चित ही, यानी कि यहाँ पर अभी भी पहले ग्रुप में कुछ बता नहीं सकते कि कौन आगे जाएगा कौन पीछे जाएगा, लेकिन बी ग्रुप में अगर बात करना चाहेंगे तो 51 चैलेंजर्स ने 3 मैच खेले, इनकी जगह बिल्कुल पक्की हो चुकी है और उनके साथ में 2 नंबर पर है इस वक्त श्री वीरभद्र। वीरभद्र और काबले टीम के बीच में जो टीम मैच जीतेगी मेरे ख्याल से उसका नंबर 2 होगा, यानी कि उनके लिए बिल्कुल फ्री क्वार्टर होगा। नंबर 3 पे आर्यन 00 सुपर किंग ने 3 मैच खेले, 2 जीते और 1 हारा है, 4 अंक के साथ नंबर 1 पर है। नंबर 2 पे इस वक्त सेल पॉइंट कीवड़े रॉयल्स क्रिकेट टीम 2 अंक के साथ और रुद्र वॉरियर्स तीनों मैच उनके हो चुके 2 अंक के साथ और समर्थ बारी सीसी 2 मैच में। तर धावसंख्या मात्र थांबली होती 34 धावा, विजयासाठी 11 चेंडू आणि 52 धावा, 11 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा। जैसे कि हमें जो एवरेज यहाँ पर थोड़ा सा देखने मिला है, 17 रन से अगर टीम जीतती है 67 तक रोक पाती है टीम बिल्डिंग टीम तो नंबर 2 पर पहुंचेगी। अगर ये 75 रन बनाती है शायद
से देखते हो कुछ थोड़ा सा संभावना कम है यहाँ पर। फिर से विशाल, फिर से पटकी हुई गेंद, पहले बाउंसर की चेतावनी गेंदबाज को दी जा रही है। बैट्समैन के बिल्कुल बॉडी के करीब से जाती गेंद विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। 6 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा। तो मिडल स्टंप पर आती गेंद, फिर से मारना चाहते थे गेंद, और पिछले 3 गेंदों से खेल ऐसा चल रहा है, बॉलर बॉलिंग फेंक रहा है, उसे विकेट कीपर पकड़ने का काम कर रहा है। खेल जो चल रहा है विकेट कीपर और बॉलर के बीच में चल रहा है। तो अभी भी रुका हुआ स्कोर केवल 34 रन। बैट्समैन अगर छक्का लगाते तो 100 रुपए के इनाम। अगर कुमार भोगड़े अगर छक्का लगाते तो प्रतीक जी की ओर से उन्हें 100 रुपए के इनाम दिया जाएगा। उल्टा गेंद इस बार ऑन साइड पे मारा, गेंद जा रही है बॉलर के पीछे निकलती गेंद, और ये बार गेंद जा रही है 2 रन के लिए निकली है, और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 36 रन 36 धावा। चौका लगाएंगे तो कुछ नहीं मिलेगा, छक्का लगाएंगे तो आपको 101 रुपए मिलेंगे। प्रतीक जी थोबड़े इनकी ओर से। प्रथमेश, बहुत अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद बिल्कुल नीचे रहती गेंद, बैट्समैन को चारों खाने कर रही है। लाजवाब गेंदबाजी, ब्रिलियंट गेंदबाजी, कंजूस भरी कसी भी, बल्लेबाजों को बांध कर रखा जा रहा है, बल्लेबाजों को रोक कर रखा जा रहा है। 7 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा। फिर से गेंदबाजी करने के लिए विजय गेंद, मिडल स्टंप पर आती गेंद, मारना चाहते थे गेंद, बैट्समैन को बीट कर रही है, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। तर शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा। शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 50 धावा, 7 चेंडू 50 धावा विजयासाठी। आगे चले गए, लेफ्ट स्ट्रोक सीमा रेखा पार करती गेंद, 6 रन के लिए। भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष सन्मान्य सचिनजी कुलकर्णी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मी मंडल अध्यक्ष सन्मान्य सचिनजी कुलकर्णी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं वीर शिवलिंगात प्रतिष्ठानच्या वतीने सहज स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी शहर उत्तर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष सचिनजी कुलकर्णी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं वीर शिवलिंगात प्रतिष्ठानच्या वतीने सहज स्वागत। तो फिर से गेंद को उठाकर खेलने की कोशिश की रहा है, ये बहुत बढ़िया फील्डिंग। वहां पर सही टेम्परमेंट के साथ फील्ड नहीं की फील्डर ने, निश्चित ही अगर जगह से थोड़ा पीछे जाकर गेंद को हाथों में लेते तो कैच हो सकता था, लेकिन अनुमान फील्डर को लगा था गेंद बाउंड्री के बाहर जा रही है। अब 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 44 रन 44 रन। पुढील मॅचच्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयारीत राहायचंय। आगे चले गए, हवाई फायर, दे दनादन सिक्सर 6 रन के लिए।
धावसंख्या 50 धावा। अभी भी जीत की अगर बात करना चाहेंगे तो लगभग तो जहां तक बैट्समैन की ताप करना चाहे, अभिषेक ने बल्लेबाजी का गियर जरूर बदला है, लेकिन थोड़ा सा समय की देरी हो चुकी है। यही गियर अगर थोड़ा सा जल्दी बदलता तो बैट्समैन के लिए यानी कि जीतने के लिए थोड़े से चांसेस बन सकते थे। फिर से बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर आगे चले गए। फिर से आसमानी स्ट्रोक लगा दिया, गगन चुंबी अंदाज का स्ट्रोक, गेंद सीमा पार 6 रन के लिए। अभिषेक पहुंचे अपने व्यक्तिगत 46 रन की औक पर। अगर ये बचे हुए 2 गेंदों में 2 छक्के अगर आते हैं तो थोड़ा सा रन रेट का मामला थोड़ा सा टेंशन बढ़ाने वाला है। तो कौन अंदर कौन बाहर ये तय करने के लिए दोनों गेंदें काफी इंपॉर्टेंट है। फिर से मारना चाहते थे, गेंद बैट्समैन को बीट कर रही है, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई। अब आखिरी गेंद और मैच जीतने के लिए 30 रन चाहिए। तो आखिरी गेंद और मैच जीतने के लिए इस टूर्नामेंट का सबसे महंगा हो रहा है 26 रनों का। तो इस बार ये गेंद आगे चले गए, गेंद को खेला, गेंद जा रही है बॉलर के पीछे निकलती गेंद, पहला रन तेजी से दौड़ा जा रहा है। जब तक कि फील्डर फील करते दूसरा रन लेने की कोशिश में विकेट जाता हुआ यहाँ पर 57 रन। तो भैया अपो ने मैन ऑफ द मैच के खिलाड़ी है इस मैच के, भैया अपो ने जो कि मैन ऑफ द मैच के खिलाड़ी है। भैया आपण यांना निमंत्रित करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय। तो मी आज का चौथा मैच कुछ ही क्षणों में शुरू होने जा रहा है। सेल पॉइंट कीवड़े वो रॉयल्स क्रिकेट टीम और उनके सामने है चला भैया आपण यांना निमंत्रित करतो की आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय। मी आजच्या या चौथ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी निमंत्रित करतो की शहर उत्तर पश्चिम मंडलचे अध्यक्ष सन्मान्य सचिनजी कुलकर्णी यांना निमंत्रित करतो की भैया अपुने यांना चौथ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या हस्ते प्रदान करावा। सेल भैया पॉइंटचे अपुने कॅप्टन, सेल पॉइंट टीमचे कॅप्टनना विनंती आहे की आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपण या ठिकाणी हॅलो प्लेइंग इलेव्हनची लिस्ट द्यायची सेल पॉइंट। मलकू मालक भैया अपुने कोण असेल व्यासपीठावर पाठवा। मलकू मालक चला दादा गणपती भैया अपुने कोण आहे बच्चा भैया अपुने तर मी विनंती करतोय मनोजजी मालकू नाईक यांना देखील विनंती असेल की आपण देखील स्टेज जवळ यायचं आहे। या. आप संघ या संघ